बघा पुढला संकेत आहे आपला पृथक्करण संकेत. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, तर पृथक्करण संकेतामध्ये तुम्हाला जे दिलं जातं ऍक्च्युअली तशाच क्रमानं तुमचं संकेत असतीलच असं नाही. लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला काय दिलंय बघा रे, शिक्षक आणि दुसरे कोण आहेत, मुख्याध्यापक. मुख्याध्यापक यांच्यासाठी संकेत काय दिलाय बघा रे, ओके, कॉपीराईटचा सिम्बॉल आणि दुसरं कोण आहे, हॅश. त्यानंतर बघा दुसरं काय दिलंय, मुख्याध्यापक, मुख्याध्यापक आणि दुसरे कोण आहेत, केंद्र प्रमुख. केंद्र प्रमुख यांच्यासाठी संकेत काय दिलाय बघा, @हॅश. आता तुम्ही डायरेक्ट म्हणाल की शिक्षकासाठी हे, मुख्याध्यापकासाठी हे, इथं आता तुम्हाला सोपं दिसतंय, परंतु लक्षात ठेवायचं याच्यामध्ये कॉमन गोष्टी आहेत. मुख्याध्यापक इथं पण आहेत आणि इथं पण आहेत. त्यावेळी ह्याच्यामध्ये कॉमन कोण आहे बघायचं, हॅश हॅश. म्हणून लक्षात ठेवायचं मुख्याध्यापकांचा संकेत कोणाला, मुख्याध्यापक, संकेत कोणाला, हॅश. त्याच्यानंतर बघा म्हणजे हे कट करून टाकायचं. आता शिक्षकांसाठी इथं काय राहिलं रे, हे पण गेलंय निघून, म्हणजे राहिलं काय, शिक्षकांसाठी राहिलं काय, कॉपीराईट. त्याला कॉपीराईट म्हणतात. शिक्षक काय म्हटलं होतं, कॉपीराईट. आणि त्याच्यानंतर मुख्य कोण आले, केंद्र प्रमुख. केंद्र प्रमुख बरोबर काय आलं तर @. आणि तुम्हाला विचारलंय काय, केंद्र प्रमुखांचा कोड कोणता येणार तुमचा, @. हे तुमचं झालं याचं उत्तर. ओके. त्यानंतर पुढे बघा काय, एका सांकेतिक भाषेत काय दिलंय बघा, पेन आणि पेन्सिल. पेन आणि पेन्सिल साठी काय दिलंय, डॉलर, आणि हे ऐनचं चिन्ह आहे. ठीक आहे, म्हणजे तिकडला तो काय म्हणतो आपण, पैसा, चलनाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर बघा खोड रबर आणि शार्पनर. याच्यासाठी काय दिलंय बघा, @. आणि हॅश. त्याच्यानंतर काय दिलंय, पेन्सिल आणि खोड रबर. पेन्सिल, खोड रबर याच्यासाठी काय दिलंय, डॉलर आणि @. आता बघा इथं आपल्याला एक तर ह्या दोघांच्या मध्ये कोण सामायिक आहे बघा रे, खोड रबर आहे ना. मग खोड रबर इथं जर सामायिक असेल तर यांच्या संकेतामध्ये सामायिक गोष्टी कोणत्या सांगा, @. म्हणून लक्षात ठेवायचं खोड रबर साठी काय झालं, खोड रबर बरोबर आलं काय, @. त्याच्यानंतर बघा हे खोड रबर गेलं, @. गेलं. आता बघा तुम्ही ह्याच्यात आणि ह्याच्यात पण पेन्सिल आहे म्हटल्यानंतर इथं डॉलर आहे, इथं डॉलर आहे. म्हणून बघा पेन्सिलला काय येणार, पेन्सिल, डॉलर आला. म्हणजे बघा पेन्सिल गेलं, इथलं डॉलर गेलं. आता राहिलं काय सांगा, पेन साठी हे ऐन येणार, म्हणजेच काय येणार, पेन. इथं आपल्याला कोणतं चिन्ह, या पद्धतीचं चिन्ह आहे. आणि दुसरं कोणतं आहे बघा, म्हणजे पेन साठी हे मिळालं, आणि शार्पनर साठी आपल्याला हॅश मिळालं. कोणासाठी, शार्पनर साठी काय मिळालं, हॅश. शार्पनर साठी हॅशच ना, हा ओके. आणि मग आपल्याला कोणता पण संकेत विचारू द्यात, पेनचा संकेत कोणता आहे तर ऐन आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचा जो संकेत आपल्याला मिळेल. ओके. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, 175 चा अर्थ हिल इज ग्रीन. 723 चा अर्थ ट्री टुक्स ग्रीन. 129 चा अर्थ ट्री इज टॉल. आता बघा हे तर तुम्हाला अर्थ काय आहे, तर 175 म्हणजे 175 ह्या तिघांपैकी कोणाचं तरी आहे. ठीक आहे. त्यानंतर 723 हे ट्री टुक्स ग्रीन याच्यासाठी कोणासाठी तरी आहे. आता बघा इथं लगेच सामायिक डोक्यात घ्यायची. इथं काय ग्रीन आणि इथं काय ग्रीन. इथं ग्रीन साठी म्हणजे आता इकडे सामायिक कोण आहे बघा, 7 आहे. इथं कोण आहे सामायिक, 7. म्हटल्यानंतर बघा ग्रीन साठी काय येणार, ग्रीन साठी काय मिळणार आपल्याला, 7. त्याच्यानंतर बघा ग्रीन संपलं, दुसरं काय बघा इथं, आता बघा इथं ट्री आणि इथं ट्री, म्हणजे खालच्या दोन संकेतामध्ये सामायिक गोष्ट पाहिजे. म्हणजे कोणाला सांगा, 2 आणि 2. म्हणून ट्री साठी काय मिळणार आपल्याला, 2. ठीक आहे. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये एकच संकेत शिल्लक राहिला, म्हणजे टुक्स साठी राहिला. कशासाठी राहिला, टुक्स साठी किती आला, 3. बरोबर आहे का, हा 3 इथं संपला. आता राहिले काय बघा, इज. इथं आहे का, इथं इज आहे, इथं इज आहे. म्हणजे बघा ह्या दोन संकेतामध्ये, ह्याच्यात आणि ह्याच्यात, ह्याच्यामध्ये इज साठी काय असणार आहे सांगा रे, 1 आहे का, इथं 1. म्हटल्यानंतर इज साठी आपल्याला काय मिळालं, 1.
आता इज साठी 1 मिळालं म्हणजे इथं राहिला कोण आता हिल साठी काय राहिला 5. हिल साठी काय राहिला 5. त्यानंतर 9 कुणासाठी राहिलं टॉल. टॉल साठी काय राहिलं. आणि मग त्यांनी आपल्याला कुणासाठी संकेत विचारलाय टॉल ग्रीन ट्री. मग टॉल साठी काय आलं 9. ग्रीन साठी काय येणार 7 आणि ट्री साठी काय मिळणार आपल्याला 2. म्हणजेच हा आपला संकेत असेल. लक्षात आलं का. या पद्धतीचे आपल्याला हे संकेत बघायला मिळतात. कोणत्या प्रकारचे पृथक्करण संकेत. ओके.